साहित्य विहार संस्थेच्या 14व्या वर्धापन दिवसानिमित्त नागपूर येथे कार्यक्रम पार पाडण्यात आला। त्या ठिकाणी असलेल्या माननीय आशाताई पांडे आणि डॉक्टर शरद निंबाळकर यांच्या हस्ते काळी जवेना आणि चांदण रात्र ह्या 2 पुस्तकाचे विमोचन त्या ठिकाणी करण्यात आला। रसिक हो यांच्या कवितेतून चांगला प्रतिसाद देणारी अशी ही भाष्यकला कवयी आणि कवयित्री यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे सोहळा नागपूर येथे पार पाडण्यात आला। त्या ठिकाणी असलेले हे मार्मिक चलचित्र त्या ठिकाणी आपणास आणि वाचकांच्यामुळे ही दुसरी आवृत्ती निघते म्हणून जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे। ताईंचा फोन येतो 5-6 दिवसाआधी किंवा 1 आठवड्याआधी की माझ्या कविता संग्रह आहे आणि आतापर्यंत मी त्यांच्या गझला वाचलेल्या होत्या, पण त्यांनी कविता संग्रह म्हटलं आणि नाव काय आशाताई अंजनगावर मॅडम आणि रसिक माझा गुपितले अख्तर हा माझा 4था कविता संग्रह प्रसिद्ध झाला। पूर्वी मणी संपता संपेना हा 3रा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता। वास्तविक माळ जपता जपता मणी संपता संपेना उरले मणी कुठे ठेवू म्हणून हा काळी जवेना तो भाग वेगळा, परंतु त्या नात्याने का होईना मला इथे पाचारण करण्यात आले असं मला थोडंसं कौतुक वाटतं। हेच नाही, जवळपास 15-20 कवींनी आता प्रस्तावना मला मागितल्या आणि मला बोलायला पण त्यांनी भाग पडलं। त्याच्यामुळे माझा आता साहित्य वृद्धी झालेली आहे मराठीमधली। जरी मी कवी नसलो असलो काय हा काही फरक पडत नाही। प्रत्येक माणसात प्रत्येक बाईमध्ये कवी असतोच असतो। त्याचा अंतर्मन त्या कवितेमध्ये घुटमळत असतं, भावभावनांचा कल्लोळ त्याचा सातत्याने होत असतो। पण जरा शब्दांचा समूह आणि शब्दांची चपलक व्यवस्था करता येते। द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर असं त्याला म्हणतात कदाचित। तर त्या S.G. देशपांडेंनी असा संदर्भ म्हटलाय की बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर म्हणजे कविता। कारण कादंबरी वाचायला खूप वेळ लागतं, पण याच्यामध्ये अल्प शब्दांनी भावना